तुकोबांचे बालपण कसे होते? त्यांच्या घरातील परिस्थिती कशी होती? भक्तीसाठी आध्यात्मिक आणि भौतिक वारसा कसा होता? आपण जर पाहिलं जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये वारीची परंपरा ही पूर्वपार होते. जर आपण पाहिलं तर विश्वंभर महाराज हे तुकाराम महाराजांच्या घराण्यातील मूळ पुरुष. विश्वंभर महाराजांपासून वारीची परंपरा ही तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये चालत आलेली आहे. ती आपण जर पाहिली तर विश्वंभर महाराज पहिल्यापासून पांडुरंग परमात्म्याचे भक्त होते. घराण्यामध्ये परंपरा होते. त्यावेळेस विश्वंभर महाराजांची आई त्यांना सांगते, तुझ्या वडील चालवली पंढरीची वारी, त्यासी तू अंतर न करी तरीच संसार सुफळपणा. म्हणजे ज्यावेळेस विश्वंभर महाराज तरुण होते त्यावेळेस त्यांची आई त्यांना वारीची परंपरा सांगते आणि त्यावेळेसपासून विश्वंभर महाराज पंढरीची वारी करू लागतात. ज्यावेळेस ते पंढरपूरला गेलेत त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला त्यांनी डोळे भरून पाहिलं आणि ते साजरे गुजरे रूप पाहिल्यानंतर आता त्यांना तिथनं कसं यावं पुन्हा पंढरपूर सोडून जावं हे खूप दुःखदायक वाटू लागलं. तरी पण त्यांनी जड अंतकरणाने पंढरपूर सोडून आले आणि पुढच्या वारीचा ध्यास त्यांच्या मनामध्ये लागला आणि त्यावेळेसपासून पुन्हा ते वारी चालू केली आणि अशी प्रत्येक 15 दिवसाची वारी ते करू लागले. आपण जर पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळेस समाधी घेतली नव्हती, त्यामुळं शुक्ल पक्षातल्या आणि कृष्ण पक्षातल्या दोन्ही एकादशी पंढरपूरची वारी ही विश्वंभर महाराज करू लागले आणि त्यावेळेसपासून आपण जर पाहिलं तर विश्वंभर महाराजांनी सलग अनेक वाऱ्या केलेल्या आहेत आणि कालांतराने त्यांचं वय झालं आणि त्यानंतरून साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना अनुग्रह दिला की आम्ही स्वतः देहूला येतोय. त्यावेळेस देहूमध्ये ते प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यावेळेस विश्वंभर महाराजांनी त्यांना शब्द दिला, तुम्ही येत असताना जोडीने यायचं आहे, कारण की पंढरपूरला तुम्ही वेगवेगळे आहात. आणि त्यावेळेस सर्वप्रथम संपूर्ण विश्वामध्ये पहिल्यांदा जर विठ्ठल रुक्मिणी हे जर जोडीने कुठं अवतरले असेल तर ते तीर्थक्षेत्र देहूमध्ये अवतरलेले आहेत आणि त्यावेळेसपासून पांडुरंग परमात्म्याची सेवा विश्वंभर महाराज करू लागले. आणि महिपती महाराज त्याच्यामध्ये एक दृष्टांत किंवा एक कथा सांगतात की ज्यावेळेस विश्वंभर महाराजांनी पांडुरंग परमात्म्याची स्थापना इंद्रायणीच्या काठावरती आपल्या घराच्या प्रांगणामध्ये केली, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हटले की अहो विश्वंभरा, काहीतरी तुम्ही वर मागा, काहीतरी मी प्रसन्न आहे, तुम्ही काहीतरी मागा. आणि त्यावेळेस विश्वंभर महाराज म्हटले आम्हाला काहीच नको. आणि त्यावेळेस देवाने आग्रह केला आणि मग विश्वंभर महाराज म्हटले द्यायचे तर एकच द्या, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पंढरीची वारी आणि तुझ्या चरणाची सेवा वंश परंपरागत आमच्या घराण्यामध्ये चालू ठेव. आणि त्यावेळेसपासून ते जगद्गुरू तुकोबांपर्यंत आणि थेट आतापर्यंत ही परंपरेने पंढरीची वारी आणि पांडुरंग परमात्म्याची रुक्मिणी मातेची सेवा ही घराण्यामध्ये चालू आहे. मग विश्वंभर महाराजांचे दोन्ही पुत्र हरी आणि मुकुंदा हे क्षत्रिय होते आणि क्षत्रिय असल्यामुळं त्यावेळेसच मुघलांचं इस्लामचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावरती आलं होतं आणि त्यावेळेस हरी आणि मुकुंदा त्या युद्धामध्ये सहभागी झाले आणि त्यांना त्या ठिकाणी वीर मरण आलं. आणि धारातीर्थ पडल्यानंतरून हरीची पत्नी गरोदर होती, त्यांना विठ्ठल हा पुत्र झाला. विठ्ठलला पदाजीला शंकर, शंकरला कान्होबा महाराज, कान्हो महाराजांना बोल्लोबा महाराज, बोल्लो महाराजांचेच पुत्र म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज, मोठे सावजी महाराज, लहान कान्होबा महाराज आणि असे हे 3 भावंड. आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मोठे पुत्र महादेव महाराज मधले विठ्ठल महाराज, लहान नारायण महाराज आणि पहिल्या पत्नीचे रुक्मिणी मातेचे संतजी महाराज आणि कन्या सुद्धा भागीरथी माता आसन, गंगा आसन. आणि अशी ही परंपरा ही आतापर्यंत चालू आहे. आणि त्यामध्ये पुन्हा नारायण महाराजांसारखे थोर संत महात्मे जन्माला आले, गोपाळ महाराजांसारखे आले, वासुदेव महाराजांसारखे आले आणि ह्या जी काही परंपरा आहे याला आणखीन उजळा भेटत गेला. आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अवताराने ही परंपरा आणखीन श्रेष्ठ झाली. जसं तुम्ही म्हटले की ज्ञानदेव रचला पाया तो का झाला से कळसं, तसं या कुळामध्ये जगद्गुरू तुकोबांचा जन्म होऊन या परंपरेला एक मोठा आधार त्या ठिकाणी भेटला. आणि विश्वंभर महाराजांनी जो काही संकल्पना केली ती संकल्पना पूर्णत्वास गेली जगद्गुरू तुकोबांच्या जन्माने. त्यामुळं आज पर्यंत ही जी काही परंपरा आहे जवळजवळ गेल्या 700-750 वर्षाची ही परंपरा अखंडपणे अविरतपणे चालू आहे. त्यावेळेस जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जन्म झाला त्यानंतरून त्या भक्ती परंपरेमध्ये जी विश्वंभर महाराजांपासून तुकोबांपर्यंत चालत आली होती, त्याबरोबर तुकोबांना 2 वतनं भेटली. एक वतन होतं महाजनकीचं आणि एक वतन होतं वारीचं परमार्थाचं.
आणि या दोन्ही वतनांमध्ये जगद्गुरू तुकोबऱ्यांनी दोन्ही वतनं अत्यंत निष्ठेने, अत्यंत कष्टाने सांभाळलेली आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे बोलोबा महाराजांनी मग जो व्यापार असन, मग त्याच्यामध्ये महाजनकीचं वतन असन, काही सावकारकी असन आणि त्याचबरोबर पंढरीची वारी असन, भजन असन, कीर्तन असन, या दोन्ही ठिकाणी जसं बोलोबा महाराजांनी लक्ष घातलं आणि सांभाळलं सुद्धा, अगदी त्याच तत्परतेने जगद्गुरू तुकोबऱ्यांनी सुद्धा लहानपणापासून सांभाळलं. म्हणजे आपण जर पाहिलं तर गोपाळ दांडेकरांनी खूप असं गोड कादंबरीच्या माध्यमातून लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही लहानपणाचं तुकोबऱ्यांचं वर्णन केलं आहे, आपण जर पाहिलं तर जे अनेक संत, त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज असतील, नाथ महाराज असतील, यांना बालपण जगायला भेटलं नाही किंवा बालपणात खूप त्रास झाला. पण हे सगळे संतांचे अवतार असल्यामुळं आणि विष्णूचे अवतार असल्यामुळं जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या अवतारामध्ये त्यांनी ते बालपण जगून घेतलं. असं खूप अनेक कीर्तनकार असतील आणि अनेक जुने वारकरी असतील, ते गोड ती कथा सांगत असतात की हे सगळे जे संत होते, त्या संतांमध्ये तुकोबऱ्यांचा हा आता अवतार आहे, कलशाचा अवतार आहे आणि त्या ठिकाणी तो अवतार होत असताना सगळं बालपण तुकोबऱ्यांनी जगून घेतलेलं आहे. बालपणामध्ये अनेक खेळ खेळलेले आहेत. त्याचबरोबर तुकोबऱ्यांचे अनेक आपण जर पाहिलं अभंगही त्या पद्धतीचे आपल्याला पाहायला भेटतात. आणि अशा अर्थाने आपण जर पाहिलं तर तुकोबऱ्यांचं बालपण हे अत्यंत आनंदामध्ये गेलेलं आहे. आणि त्यावेळेस तुकोबऱ्यांवरती संस्कार होत असताना बोलोबा महाराजांनी आणि तुकोबऱ्यांची आई कणकाई मातेने त्यांच्यावरती असे संस्कार केले की पुढे जाऊन त्यांनी आपल्या अवघ्या 13व्या-14व्या वर्षी प्रपंचाचा संपूर्ण भार सांभाळलेला आहे. आणि त्यामुळं एका ठिकाणी परमार्थही चालू होता आणि एका ठिकाणी प्रपंचही व्यवस्थित पार पाडत होते. सावजी महाराज विरक्त असल्यामुळं साहजिकच तुकोबऱ्यांच्या खांद्यावरती लवकर भार पडला आणि त्यामुळं एका बाजूला महाजनकी, सावकारकी सांभाळत त्यांनी समाजामध्ये, तत्कालीन समाजामध्ये आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून एक प्रतिष्ठित, एक प्रभावी व्यक्ती म्हणून ते त्या ठिकाणी उदयास पण आले. आणि त्याचबरोबर एका बाजूला परमार्थ सुद्धा तुकोबऱ्यांचा चालू आहे. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर तुकोबऱ्यांचं हे बालपण हे अत्यंत आनंदी आणि त्याचबरोबर आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि कृपेने ते परिपक्व आपल्याला पाहायला भेटतं.